मित्रांनो, दिव्यांग व्यक्तीसाठी एक शासनाची खूप चांगली व्यावसायिक योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून 30% अनुदान म्हणजे सबसिडीसुद्धा मिळते। त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, यासाठी कोणते दिव्यांग अर्ज करू शकतात, अर्ज कसा करायचा, नेमकी याची प्रक्रिया काय आहे, ही सगळी आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची। त्यामुळे जर आपल्या जवळील कोणी दिव्यांग अपंग व्यक्ती असतील तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा। मात्र तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो, योजना अशी आहे, स्वयंरोजगाराच्या दृष्टीने दिव्यांगांना आर्थिक सहाय्य। यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की स्वयंरोजगाराच्या दृष्टीने दिव्यांगांना आर्थिक सहाय्य ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची एक योजना आहे। बेरोजगार दिव्यांग व्यक्तींचा स्वयंरोजगाराची सोय करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराच्या, लघु उद्योगाच्या आणि कृषी आधारित प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते। केवळ महाराष्ट्र राज्याचे कायम रहिवासी असलेले नागरिकच या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत। या योजनेला महाराष्ट्र सरकारकडून निधी दिला जातो, तो 100% निधी आहे। आता यामध्ये फायदे असे आहेत की 1,50,000 रुपयापर्यंतचे आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते। कर्जाची 80% रक्कम राष्ट्रीयकृत बँकेकडून दिली जाते। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून 30,000 पर्यंतचे म्हणजे 20% अनुदानसुद्धा दिले जाते। आता यामध्ये पात्रता काय काय आहे? अर्जदार भारताचा नागरिक असावा, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा, अर्जदार अपंग व्यक्ती, त्यामध्ये दृष्टिदोष, श्रवणदोष, ऑर्थोपेडिक विकलांग म्हणजे अपंग पायाने असेल, हाताने असेल असा, अपंगत्वाची टक्केवारी 40% किंवा त्याहून अधिक असावी, अर्जदाराचे वय 18 ते 50 वयोगटातील असावे आणि अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असावे। आता यासाठी अर्जाची प्रक्रिया अशी आहे की आपल्याला समाज कल्याण विभागामध्ये संबंधित प्राधिकरणाकडून योजनेसाठी अर्जाच्या स्वरूपात हार्ड कॉपीने अर्ज करायचा आहे, म्हणजे आपल्या कागदावर भरून। अर्जामध्ये सर्व अनिवार्य क्षेत्रे भरायची आहेत। पारपत्राच्या आकाराचा छायाचित्र, एक फोटो चिटकवायचा आहे। कागदपत्रासह योग्यरीत्या भरलेला अर्ज आणि स्वाक्षरी केलेला अर्ज सहाय्यक आयुक्त जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करायचा आहे। जिल्हा समाज कार्यालयाकडून यशस्वीरित्या सादर करण्याची पावती मिळवायची। आता यासाठी कागदपत्र जी लागणार आहेत त्यामध्ये आधार कार्ड आहे, वयाचा पुरावा म्हणजे जन्म प्रमाणपत्र किंवा 10वी-12वीचे गुणपत्रक, 2 पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, संपूर्ण स्वाक्षरी केलेले, महाराष्ट्र राज्याचे निवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक खात्याचा तपशील म्हणजे बँकेचे नाव, शाखा जे असेल ते, पासबुकची झेरॉक्स, जिल्हा समाज कल्याण कार्यालयाला आवश्यक असलेले इतर कोणतेही दस्तऐवज, हे सर्व देऊन आपल्याला जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याकडे हा अर्ज सादर करायचा आहे। अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।